आता ट्रान्सड्यूसरमध्ये आपल्याला लक्षात घ्या, आता ट्रान्सड्यूसरमध्ये काय काय वापरले, कुठले कुठले कॉम्पोनंटचा वापर मोस्टली केला जातो त्या ठिकाणी. तुम्हाला विचारतात राईट अ नोट ऑन थर्मिस्टर. व्हॉट डू यू मीन बाय थर्मिस्टर? व्हॉट डू यू मीन बाय LDR? व्हॉट डू यू मीन बाय फोटोडायोड? व्हॉट डू यू मीन बाय फोटो ट्रान्झिस्टर? किंवा राईट अ नोट ऑन थर्मिस्टर, LDR, फोटोडायोड अँड फोटो ट्रान्झिस्टर. याचं आपल्याला माहिती आपल्याला सांगावं त्या ठिकाणी. द थर्मिस्टर तुम्हाला आता सांगितलं, अगोदर पहिले व्हिडिओ सांगितले त्या ठिकाणी. द थर्मिस्टर इज अनदर टाईप ऑफ द टेम्परेचर सेन्सर. काय असतं थर्मिस्टर? इज अ टेम्परेचर सेन्सर म्हणून आपण ते वापर करतो. लक्षात त्या ठिकाणी. हुज नेम इज कॉम्बिनेशन ऑफ द वर्ड थर्मली सेन्सिटिव्ह रेजिस्टर. थर्मिस्टर इज नथिंग बट इज कॉल्ड ए थर्मली सेन्सिटिव्ह रेजिस्टर. Thermistor is a type of resistor which changes physical resistance with change in temperature. थर्मिस्टर काय करतो? तापमानातल्या बदलानुसार स्वतःचा रेजिस्टन्स व्हॅल्यू बदलतो. कॉल्ड ॲज अ थर्मिस्टर. मोस्ट ऑफ द थर्मिस्टर हॅव दोन प्रकारचे थर्मिस्टर आपण वापरतो त्या ठिकाणी. एक नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट टाईप ऑफ द थर्मिस्टर that their resistance value goes down, decrease with increase in temperature. तापमान वाढलं तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी होते, तापमान कमी केलं रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढते. दॅट टाईप ऑफ द थर्मिस्टर इज कॉल्ड एज द NTC थर्मिस्टर, नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ द थर्मिस्टर. दुसरा प्रकार असतो PTC थर्मिस्टर, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ द रेजिस्टन्स. देअर रेजिस्टन्स व्हॅल्यू गोज अप, म्हणजे तापमान कमी झालं तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू तापमान वाढलं तर रेजिस्टन्स व्हॅल्यू वाढते, तापमान कमी केलं तर रेजिस्टन्स व्हॅल्यू सुद्धा कमी होते. दॅट इज कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ द रेजिस्टन्स. मग NTC आणि PTC देअर आर टू टाईप ऑफ द रेजिस्टन्स, टू टाईप ऑफ द थर्मिस्टर. थर्मिस्टर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे डायग्राम दाखवले. थर्मिस्टर आर मेड फ्रॉम द सिरॅमिक टाईप ऑफ द सेमीकंडक्टर मटेरियल युझिंग मेटल ऑक्साईड टेक्नॉलॉजी such as manganese, cobalt and nickel. They are rated by their resistance value at room temperature. साधारण रूम टेम्परेचर 28 ते 32 डिग्री असतं. त्याला इथं आपण 25 डिग्री दाखवलं त्या ठिकाणी, त्यानुसार त्याची व्हॅल्यू तुम्हाला मार्केटला अवेलेबल होती त्या ठिकाणी. आणि देअर पॉवर रेटिंग विथ रिस्पेक्ट टू द करंट फ्लोईंग थ्रू देम. त्याची पॉवर रेटिंग त्यातलं किती करंट फ्लो होतो त्याच्या अवलंबून असतं त्या ठिकाणी. थर्मिस्टर्स आर अवेलेबल विथ रेजिस्टन्स व्हॅल्यू फ्रॉम 10 ओम पासून मेगा ओम पर्यंत आपल्याला अवेलेबल होऊ शकतात त्या ठिकाणी. लक्षात त्या ठिकाणी. थर्मिस्टर बेसिकली इज पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. आणि कुठे वापरतात? इट इज यूज इन अ टेम्परेचर मेजरमेंट सिस्टीम. लक्षात त्या ठिकाणी. दुसरा प्रकार आपल्याला बघायचा त्या ठिकाणी LDR, लाईट डिपेंडंट रेजिस्टर. लाईट डिपेंडंट रेजिस्टर इज ऑल्सो पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. इट इज कॉल्ड एज अ फोटो कंडक्टिव्ह सेल ऑल्सो. त्याला आपण फोटो कंडक्टिव्ह सेल्स असं देखील म्हणतो त्या ठिकाणी LDRला. बिकॉज इट कंडक्टिव्हिटी चेंज ड्यू टू द चेंज इन लाईट इंटेन्सिटी. LDR असा प्रकारचा रेजिस्टर आहे की त्याच्यावर जर आपण लाईट इन्सिडंट केला तर त्याची रेजिस्टन्स व्हॅल्यू बदलते. त्याचं बेसिक प्रिन्सिपल काय? वेन द लाईट फॉल्स ऑन इट, वेन द लाईट इज इन्सिडंट ऑन इट, इट्स रेजिस्टन्स व्हॅल्यू डिक्रीज. आणि वेन इट इज इन डार्क कंडिशन इट्स रेजिस्टन्स व्हॅल्यू इज मॅक्झिमम. लक्षात. लाईट इन्सिडंट केलं LDRवर तर त्याची रेजिस्टन्स व्हॅल्यू कमी होते. अँड व्हेन इट इज केप्ट इन डार्क मोड ॲट दॅट टाइम इट रेजिस्टन्स व्हॅल्यू इज मॅक्झिमम ऑर रेजिस्टन्स व्हॅल्यू इज इन्क्रीज. तो कशापासून तयार करतात? इट इज मेड ऑफ द फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल लाईक कॅडमियम सल्फाईड, सेलेनियम, कॅडमियम सेलेनाईड अँड लीड सल्फाईड. आता हे जे सबस्टन्स आहेत कॅडमियम सेलेनाईड, कॅडमियम सल्फाईड, सेलेनियम, कॅडमियम सेलेनाईड, इट इज डिपॉझिटेड ऑन द इन्सुलेटिंग मटेरियल्स लाईक अ सिरॅमिक सबस्ट्रेट. हे जे मटेरियल्स असतात ते रासायनिक पदार्थ काय करतात? सिरॅमिक मटेरियल त्यात डिपॉझिट करतात इन द फॉर्म ऑफ झिगझॅग वायर. बघा इथं तुम्हाला दाखवलं आहे सेमीकंडक्टर. इथं तुम्हाला डायग्राम दाखवलेलं आहे. ही जी वायर तुम्हाला दिसते तुम्हाला झिगझॅग वायर. लक्षात त्या ठिकाणी. ही कसली असणार आहे? कॅडमियम सेलेनियडची किंवा लीड सल्फाईडची असणार त्या ठिकाणी. आणि हा जो बेस आजूबाजूचा हा बेस आहे हा असतो त्याच्याला सिरॅमिकचा बेस असतो त्या ठिकाणी. आणि हे जी सगळी बॉडी आहे ही कशात मोल्ड करतात त्या ठिकाणी? एक तर ग्लासमध्ये करतात किंवा एका प्लास्टिकमध्ये करतात. मेटॅलिक असं किंवा प्लास्टिक केस असतं त्या ठिकाणी. आणि याच्यावरती ग्लास कोटिंग असतं त्या ठिकाणी. आलं लक्षात. वरती इथं या ठिकाणी ग्लास कोटिंग असतं त्याला. आणि 2 इलेक्ट्रोड्स आर टेकन फॉर द इलेक्ट्रिकल कनेक्शन. हे त्याचे 2 टर्मिनल असतात. हे इलेक्ट्रिकल सर्किट जोडण्यासाठी त्याला 2 टर्मिनल असतात. अशा प्रकारे तुम्हाला 2 टर्मिनल दाखवले त्या ठिकाणी.
तर LDR is nothing but light dependent resistance. Its resistance value is changed whenever the light is incident on it. When it is in dark mode, its resistance value is very high. Whenever the light is incident on it, its resistance value goes low, its resistance value is decrease. Where it is used in burglar alarm म्हणून ते वापरतात त्या ठिकाणी. स्ट्रीट लाईट कंट्रोल स्विच मध्ये वापरतात. लक्स मीटर असते तिथे वापरतात. फोटो सेन्सिटिव्ह डिव्हाइस मध्ये वापरतात. लक्षात, ऑल दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ द LDR. हे सगळं आपल्या ट्रान्झिस्टरमध्ये वापरले जाणारे कॉम्पोनंट्स त्या ठिकाणी. नंतर पुढचा कॉम्पोनंट आपल्याला बघायचा आहे फोटो डायोड. आपण फोटो सेन्सर म्हणून वापरतात. फोटो डायोडचं कन्स्ट्रक्ट तुम्हाला दाखवलं आहे. द कन्स्ट्रक्शन ऑफ फोटो डायोड लाईट सेन्सर इज सिमिलर टू दॅट ऑफ द कन्व्हेन्शनल PN जंक्शन डायोड. हा फोटो डायोड आपला नेहमीचा PN जंक्शन डायोड सारखाच असतो. Outer casing is either transparent, has a clear lens to focus the light into the PN junction for increased sensitivity. The junction which responds light particular longer wavelengths such as red and infrared other than the visible light. म्हणजे हा पण LDR सारखाच असतो त्या ठिकाणी. तर फक्त फरक काय या ठिकाणी, हा डायोड असतो त्या ठिकाणी. हा डायोड तुम्हाला दाखवले बघा, सिम्बॉलिक डायोड दाखवलाय. आणि आपल्या ऑर्डिनरी सेमी कंडक्टर क्रिस्टल डायोड सारखाच असतो, फक्त त्याचं वरती काय असतं त्या ठिकाणी, ग्लास कोटिंग असतं त्या ठिकाणी. लक्षात, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ज्यावेळेला याच्यात लाईट इन्सिडेंट होतो त्यावेळेला त्यातलं करंट कंडक्शन त्याचं बदलतं त्या ठिकाणी. द करंट व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फोटो डायोड वेन नो लाईट इज ऑन इट. ज्याच्या लाईट इन्सिडेंट केलेलं नसेल त्यावेळेला त्याची करंट व्हर्सेस व्होल्टेजची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट इज सिमिलर टू द ऑर्डिनरी क्रिस्टल डायोड. क्रिस्टल डायोड सारखाच कार्य करतो ज्याला त्याच्या आपण लाईट इन्सिडेंट करत नाही तोपर्यंत. लक्षात, त्या ठिकाणी म्हणजे जसं फॉरवर्ड बायसमध्ये क्रिस्टल डायोड कार्य करतो तसाच फोटो डायोड सुद्धा कार्य करतो ज्याला त्याच्यावर आपण लाईट इन्सिडेंट केलेलं नसेल त्यावेळेला. बट whenever it is in reverse bias, a small reverse saturation current appear which cause an increase of the deflection region which is a sensitive part of the junction. मग आता या फोटो डायोडला काय करतात, फोटो डायोडला फोटो सेन्सर म्हणून वापरताना इट इज ऑलवेज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. लक्षात घ्या, तुम्हाला दाखवले बघा डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. हा कॅथोडला पॉझिटिव्ह आणि ॲनोडला निगेटिव्ह जोडलेलं त्या ठिकाणी. लक्षात, त्या ठिकाणी. सो फोटो डायोड इज अ फोटो सेन्सर डिव्हाइस. इट इज ऑलवेज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. लक्षात, त्या ठिकाणी. आणि इट इज यूज ॲज अ लाईट सेन्सर, लाईट डिटेक्टर किंवा ऑप्टोकपलर डिव्हाइसमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लक्षात, त्या ठिकाणी. आता फोटो डायोड सारखंच आपल्याला पुढचा कॉम्पोनंट बघायचं त्यावेळेला फोटो ट्रान्झिस्टर पण आहे. लक्षात, त्या ठिकाणी. हा फोटो ट्रान्झिस्टर मला दाखवलेला आहे. त्याचा बेस ओपन दिसतो तुम्हाला. ऑर्डिनरी NPN ट्रान्झिस्टर, कलेक्टर, इमिटर, बेस. हा बेसवर आपण इथे लाईट इन्सिडेंट करतो. त्यानुसार या कलेक्टरमधून इमिटरकडे करंट फ्लो होतो. म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू द फोटो डायोड फ्रॉम कलेक्टर टू इमिटर इज डिपेंड्स ऑन द लाईट इन्सिडेंट ऑन द बेस टर्मिनल ऑफ द ट्रान्झिस्टर. असं फोटो डायोडचं कार्य आहे. फोटो जंक्शन डिव्हाइस टू द an alternative photo junction device to the photodiode is a photo transistor which is a basically photodiode with amplification. Photo transistor light sensor has its collector base PN junction reverse bias exposing to the radiant light source. Photo transistor operate the same as the photodiode except that they can provide current gain. याच्यात आपल्याला करंट गेन जास्त, फोटोडायोड सारखंच कार्य करतो पण आपल्याला करंट गेन जास्त मिळू शकतो त्या ठिकाणी. सो इट इज मोर सेन्सिटिव्ह दॅन द फोटोडायोड. लक्षात, त्या ठिकाणी 50 ते 100% ग्रेटर दॅन द फोटोडायोड. म्हणजे करंट कॅरिंग कॅपॅसिटी, करंट गेन जास्त असल्यामुळे तुम्हाला 50 ते 100 टाइम्स ग्रेटर दॅन द फोटोडायोडपेक्षा चांगलं कार्य करतो. फोटो सेन्सर म्हणून कार्य करतो त्या ठिकाणी. ऑर्डिनरी नॉर्मल ट्रान्झिस्टरचं रूपांतर सुद्धा आपण फोटो ट्रान्झिस्टरमध्ये करू शकतो. कन्वर्ट इंटू फोटो ट्रान्झिस्टर लाईट सेन्सर बाय कनेक्टिंग फोटो डायोड बिटवीन द कलेक्टर आणि बेस जंक्शन. या ट्रान्झिस्टरचा कलेक्टर आणि बेस जंक्शनमध्ये आपण इथं फोटो डायोड जोडला तर आपल्याला त्याचा वापर ऑर्डिनरी NPN ट्रान्झिस्टरचा वापर आपण फोटो ट्रान्झिस्टर म्हणून सुद्धा करू शकतो. सो ऑल दीज आर द 4 डिव्हाइसेस, 4 components. बेसिकली दे आर यूज इन अ ट्रान्झिस्टर फॉर देअर डिफरंट ॲप्लिकेशन. आपण बघितलं थर्मिस्टर टेम्परेचर सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे. दुसरं LDR आहे, लाईट डिपेंडंट रेजिस्टर लाईट सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे.
तिसरा बघितलं फोटो डायोड, इट इज ऑल्सो लाईट सेन्सर. आणि तिसरा प्रकार बघितला आपण फोटो